हॅलो ताई, जय शिवराय. जय शिवराय भाऊ. ताई, राज्य सरकारच्या माध्यमातून 25 जानेवारी 2024 आणि 2 सप्टेंबर 2025 रोजी जे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे शासकीय 2 जी.आर. काढले होते, ते जी.आर. आता धोक्यात असल्याची माहिती आता समोर येत आहे. काय वाटते, मराठ्यांना पुन्हा सरकारने फसवले का? अहो कसं काय धोक्यात असणार आहे भाऊ? हं. हे तज्ञांनी अभ्यास करूनच हा निर्णय घेतलेला आहे ना. हं. आणि मराठ्यांची फसवणूक करणारे हे कोण लागून गेले? हे मराठ्यांचे बाप आहे का? हां. आणि राहिला विषय मराठ्यांच्या इतिहासाचा, तर त्यांनी बारकाईने अभ्यास करावा. ज्यांना ज्यांना शंका असेल का हा जी.आर. चुकीचा निघालेला आहे, हं. त्यांनी इतिहासाची काही पानं उलटून बघावी आणि इतिहासाचा नक्कीच अभ्यास करावा. त्यांचा अभ्यास कच्चा असावा. हं. मग यांना विचारणा आहे माझी, हं. की जर मराठी कुणबीमध्ये मोडल्या जात नाही, हं. तुम्ही म्हणताय तो जी.आर. चुकीचा आहे. हं. हं. हां. मग मराठ्यांचा व्यवसाय काय आहे? कारण व्यवसायाला अनुसरून जात ठरवल्या जाते. हो. न्हावी झालं, सुतार झालं, लोहार झालं, सोनार झालं, ह्या सर्व पोटजाती आहे भाऊ. हां. ज्या उदरनिर्वाहासाठी हे लोक जो काही उद्योग व्यवसाय करत होते, त्याला अनुसरून जात दिलेली होती. हो. मग मराठ्यांचा व्यवसाय काय होता? मराठी काय करत होते? हं. चोऱ्या करत होते का दरोडे टाकत होते? हं. याचं स्पष्टीकरण सरकारने अजूनही दिलेलं नाही. आणि हां. जर कोणी म्हणत असेल की मराठी कुणबीमध्ये मोडत नाही, तर मराठ्यांचा मूळ व्यवसाय काय आहे तो त्यांनी क्लिअर करावं. हं. म्हणजे मग आम्ही म्हणतो की तो जी.आर. चुकीचा आहे, हां. है की नाही? हं. हं. पूर्वीपासून मराठ्यांचा व्यवसाय शेती हाच होता आणि शेती वर्गाला जर डॉक्टर बाबासाहेबांनी ओबीसी मधून आरक्षणाची तरतूद केलेली होती, मग हा जी.आर. कसा काय खोटा म्हणता येईल भाऊ? हं. हा, मग इथे जर ह्या गोष्टींचा विचार करून जर मराठ्यांवर अन्याय होणार असेल आणि हा जी.आर. जर फेटाळणार असेल, तर मराठ्यांनी एकदा मुंबई जाम केलेली आहे, मग दिल्ली पण काही लांब नाहीये भाऊ. हं. हं. मराठी अगदी दिल्लीपर्यंत जाऊन खेटायला तयार आहे. हां. हां. हा, आणि मराठी अन्याय कधी सहन करत नाही, कधी कोणाच्या ताटातलं त्यांनी घेतलं नाही. हां. परंतु आज मराठ्यांचे लेकरं आज उघड्यावर बसले आहे, त्यांना अनुदान भेटत नाहीये. जो शेती करणारा वर्ग आहे, म्हणजे आता जवळजवळ 80% समाज हा शेती करत आहे, है की नाही? आणि त्याच्यातलं शेती करण्यामध्ये आता तुम्हाला बघताय तुम्ही शेतीवाल्यांची काय अवस्था झालेली आहे. सरकारचा निधी भेटत नाही, कर्जमाफी लवकर होत नाही भाऊ. मग ह्या लोकांना आरक्षणाची गरज आहे. आणि आरक्षणाची गरज आहे ते सर्व ओळखून, सर्व अभ्यास करून माननीय मनोज दादांनी हा लढा उभा केला. तो जी.आर.ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला. आणि तो जी.आर. काढायला मराठ्यांना किती लढावं लागलं, किती संघर्ष करावा लागला. अगदी त्यांचं पाणी बंद केलं, त्यांचं अन्नधान्य बंद केलं, येणाऱ्या गाड्या सुद्धा बंद केल्या. अहो भाऊ, मी स्वतः तिथे उपस्थित होते. 4 दिवस तिथे मी कसे काढले. अहो, शौचाला जायची सुद्धा सोय नव्हती तिथे. अक्षरशः आम्ही महिला तिथे रात्री 3:30 वाजता चालत चालत प्लॅटफॉर्म वरती गेलो. तिथे जाऊन स्वच्छालय आम्ही यूज केलं भाऊ. म्हणजे एवढी दयनीय अवस्था मराठा समाजाची या सरकारने केलेली होती. तरी मराठ्यांची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मराठी तिथून हटले नाही आणि तो जी.आर. घेतल्याशिवाय मनोज दादा काही उठले नाही. मग तुम्ही मला सांगा, हे लोक कसं काय म्हणू शकतात की तो जी.आर. खोटा आहे म्हणून? मग स्पष्टीकरण द्यावं. मी जे प्रश्न त्यांना विचारले आहे त्याचं स्पष्टीकरण द्यावं. मराठ्यांचा मूळ व्यवसाय काय होता, थोडक्यात मला सांगावं त्यांनी. बोला. बरं. आणि अजून एक पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. असंही बोललं जातं की मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण आधीच असल्याचं नमूद केलेलं आहे. अहो, ते जे 10% आरक्षण म्हणजे आता भीक दिलीये का? तुम्ही मला सांगा, 50% आतलं ओबीसीला जर आरक्षण तुम्ही दिलेलं होतं या सरकारनी, मग तुम्ही 10% कसं काय आणलं ते? आधी 16%, नंतर 10%. आता 10% जे आरक्षण आहे ते टिकणारं नाहीच आहे भाऊ, हे की नाही? आणि समाज कुठेतरी हातबल झालेला होता. आणि 10% काय होतं, आज समाज वाढतोय भाऊ, झपाट्याने वाढ होते आहे, तो कमी नाही होत. जसं शेती कमी होती ना, तसा समाज वाढतोय. आणि शैक्षणिक आरक्षण झालं, नोकरीमध्ये आरक्षण झालं. आणि मग आता एवढा समाज झपाट्याने वाढत आहे, तर मग समाजाला कुठेतरी हातभार लावणं, किंवा सरकारने जे आरक्षण 50% आतलं दिलेलं होतं 16%, ते कुठं गेलं? 1994 सालामध्ये जो जी.आर. काढलेला होता माननीय शरदचंद्र साहेबांनी, तिथे आता ते मराठा नेता आहेत,
मग त्यांनी कुठेतरी मराठा समाजावरती अन्याय केला होता की काय? हम्म. मग त्यांनी तो जी.आर. कोणाला अंमलात आणून किंवा कोणत्या जाती धर्माचा सर्वे करून तो जी.आर. काढलेला होता याचं स्पष्टीकरण दिलंय का त्यांनी? हा. आणि आजही आम्ही सरकारला विनंती केलेली होती, बराच वेळा करून झालेला आहे, की मराठ्यांचा तुम्ही सर्वे करा, जनगणना करा, किती समाज आहे, किती जाती आहे, कशाच्या बेसिसवरती कोणत्या जातींना कसं आरक्षण लागू केलेलं आहे आणि हम्म. कसं आहे माहिती का, मराठा समाज हा 6 कोटीच्या संख्येने आहे. अहो कोणाला माहिती सुद्धा नव्हतं की एवढा मोठा समाज आहे म्हणून. म्हणून दादांनी तो सगळ्यांसमोर आणून दाखवला तो समाज. ठीक आहे बा, इतर जाती धर्मवाल्यांनी मराठा समाजाला मदत केली त्यांच्या पडत्या काळामध्ये. आणि राहिला विषय आरक्षणाचा, तर आरक्षणाची गरज प्रत्येक समाजाला आहे. मग ठीक आहे, मला सरकारला एकच म्हणायचं आहे, जर तुम्ही आरक्षणामध्ये कुठेतरी अन्याय होतोय, तुम्हाला जर असं वाटतंय की देऊ शकत नाही बा, एवढ्या मोठ्या समाजाला आरक्षण देऊ शकत नाही, मग समान नागरी कायदा लागू करा. योग्यता आणि परिस्थितीचा सर्वे करून तुम्ही आरक्षण द्या. हा. आणि काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? हो, बरोबर आहे. उच्च न्यायालयाचा प्रश्न आहे सरकारला की कोणत्या आधारावर तुम्ही 2 सप्टेंबरचा जी.आर. काढला? अहो, उच्च न्यायालयाने अभ्यास केलाय का? आज 1994 सालापासून मराठा समाजावरती अन्याय होतोय हे उच्च न्यायालयाला दिसत नाही का? मग कशाच्या बेसिसवरती तुम्ही ओबीसी आरक्षण कोणाला आणि कसं दिलेलं आहे? त्यांचा काय सर्वे केला होता तुम्ही? आणि मराठा स्वतःहून पुढे येऊन जर म्हणतोय की आमचा सर्वे करा, आमची तपासणी करा, मग का सरकार करत नाही या गोष्टी? म्हणजे कुठेतरी मराठा समाजाचा द्वेष करायचा, मराठ्यांना निस्ता नाबूद करण्याचा हा कट आणि प्रयत्न आहे. आणि मराठ्यांना जर तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मराठे हे शांत बसणार नाही. ते निव्वळ फक्त मनोज दादांनी शब्द दिला आहे की शांतता घ्या, मी लढतो आहे कायदेशीर, तुम्ही काही करू नका. म्हणून मराठा समाज शांत बसला आहे. अन्यथा भाऊ नाही का, वातावरण आता मीही सांगू शकत नाही की काय परिस्थिती होणार आहे. मग तुमच्यात जर धमक आहे, तुम्हाला जर असं वाटतं आहे, मग समान नागरी कायदा लागू करा. कोणालाच देऊ नका आरक्षण. जर मराठ्यांना नाही तर मग कोणालाच नाही. आणि जवळजवळ 70-75 वर्ष लोक आरक्षण खात आहेत, तरी ते मागासमध्ये मोडल्या जातात. मग मराठा समाजाला आरक्षण न घेता तो श्रीमंत कसा काय आहे? उच्च न्यायालयाने थोडा अभ्यास केला पाहिजे. आणि जो असेल कोणी तिथे बसलेला, त्याला नक्की डोक्याचा भाग कमी असणार आहे भाऊ. ओबीसी नेत्यांचं असंही म्हणणं आहे की मराठा आरक्षणाचा जो 2 सप्टेंबरचा जी.आर. होता, तर त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे, असं म्हणणं आहे ओबीसी नेत्यांचं. अहो काय संबंध त्यांचा ना आमचा? आणि पहिली गोष्ट, जर ज्या वेळेस तुम्ही 1994 सालच्या जी.आर. मध्ये तुम्हाला जे आरक्षण दिलेलं होतं, म्हणजे तुम्ही शेतकरी आहे आणि मराठे रिकामचोट आहे का? मराठे आधी, मराठ्यांचा व्यवसाय शेती होता आणि मराठी मूळ महाराष्ट्रीयन आहे भाऊ. याचा इतिहासामध्ये पण उल्लेख आहे. आणि मी असं म्हणत नाही की कोणाला देऊ नका म्हणून, पण जिथे अन्याय घडतो आहे, ज्याला जिथं गरज आहे, आणि मराठा काही कोणाच्या ताटातलं मागतच नाही ना, आणि त्यांचा प्रश्नच येत नाही ना. 16% जे आरक्षण आहे ते मराठ्यांच्या अधिकाराचं आहे. मग तुम्ही आम्हाला 10% आमिष का बरं दाखवली? आणि तेही टिकत नाही भाऊ. ते ज्या वेळेस ते 10% आरक्षणाचा लाभ घ्यायला एखादा व्यक्ती जातो, त्या माणसाला तिथे शून्य किंमत असते आणि ते आरक्षण त्याचं फेटाळून लावतात. आता अण्णासाहेब महामंडळाने मराठ्यांसाठी एक योजना राबवली होती. ती योजनाही ह्या लोकांनी बंद करून टाकलेली आहे मराठ्यांची. आणि मग तुम्ही आम्हाला 10% आमिष दाखवता, मग आमच्या 16% काय झालं तिथं? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे आमचा समाज मेला गेला तरी चालेल, तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्ही इतर जाती धर्माचा कधी द्वेष केला नाही, करणार पण नाही. पण जर आमच्या मुळांवर उठणार असेल तर आम्ही कसं काय शांत बसणार आहोत?